सो हे गाईज आपण आलेलो आहोत जमतंय का कोल्हापूर. काय कसं म्हणायचं, जमतंय का कोल्हापूर. हे कोल्हापूर आहे. कोल्हापूर. नमस्कार मित्रांनो, तर आज आपण बनवणार आहोत दिग्रस ते कोल्हापूर 1 डे कंप्लीट आणि पहिला व्लॉग. तर संध्याकाळी 9:30 वाजता होती आमची वाशिमवरून ट्रेन. 5:30 वाजता दिग्रस येथून बसने निघून आम्ही 8:20 वाशिम रेल्वे स्टेशनला पोहोचलो. 8:20 वाशिम रेल्वे स्टेशनला पोहोचल्यानंतर बराच वेळ आम्ही बसलो. मम्मीने डिनर केला आणि ॲज युजल ट्रेन 15 मिनिट ॲप्रॉक्सिमेटली लेट होती. तर 9:30 आम्ही ट्रेनमध्ये बसलो. ही आहे माझी अप्पर बर्थ आणि ही आहे माझ्या पायाची अडी. रात्रभर झोप नसूनसुद्धा तुम्ही माझ्या चेहऱ्यावरचा ग्लो बघू शकता. जोक सपाट, सकाळी एक्झॅक्टली 9:30 वाजता आम्ही पंढरपूर स्टेशन येथे पोहोचलो. विठुरायांच्या वारीची गर्दी स्टेशनवर समजून येत होती. तर मी सुद्धा ट्रेनमधून उतरून विठुरायांच्या चरणी माझा सादर प्रणाम अर्पण केला. त्यानंतर या आजोबांनी मला प्रवासाचा खरा आनंद शिकवला आणि गप्पा करत करत श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कधी आले कळलेच नाही. कोल्हापुरात पोहोचताच सर्वप्रथम आम्ही एका ठिकाणी गेलो जिथे 100 रुपयामध्ये आम्ही आंघोळी केली आणि त्यानंतर सदर बाजारातून निघालो मंदिराच्या दर्शनाकरिता. मंदिराच्या दर्शनाकरिता खूप लांब अशी लाईन लागलेली होती, परंतु करवीर निवासिनी अंबाबाई यांच्या दर्शनाची ओढ आणि आस आम्हाला लागलेली होती. मंदिरामध्ये छान दर्शन झालं. त्यामध्ये मंदिराच्या आतमध्ये शूटिंग अलाउड नव्हती, परंतु दर्शन मात्र छान झालं. मन अगदी तृप्त आणि भरून आलं. पण केवळ मन भरून काही होत नाही. कोल्हापुरात आलो आणि मिसळ खाल्ली नाही म्हणजे झालंच. मिसळ खाऊन आम्ही गेलो कोल्हापूरच्या ST बस स्टँडवरती, जिथून आम्हाला पकडायची होती सांगलीकरिता बस. सांगलीकरिता बस आम्हाला मिळाली आणि आम्ही पोहोचलो सांगलीच्या एका गणपती मंदिरामध्ये, ज्याचं नाव होतं श्री गणपती पंचायतन संस्थान सांगली. अगदी सुंदर असं आर्किटेक्चर असलेलं हे मंदिर फार जुनं आणि लोकप्रिय सुद्धा आहे. इथे